हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू पिंपळकर अकॅडमी आणि मी आहे हर्षा पिंपळकर. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघत आहोत जे ही स्टुडंट BA फर्स्ट इयरमध्ये आहे त्यांचा आणि मेन म्हणजे त्यांचा इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे त्यांच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे व्हिडिओ असणार आहे, कारण याच्यामध्ये ईच अँड एव्हरीथिंग कॉन्सेप्ट मी घेऊन आलेली आहे टू द पॉईंट. आणि हा जो व्हिडिओ आहे युनिट फर्स्टमधला आपला जो 5वा पॉईंट असणार आहे त्यामधला हा व्हिडिओ असणार आहे. आणि त्यामधील मेन म्हणजे तुम्ही जर माझे पहिलेचे व्हिडिओ नसेल बघितले तर पहिले बघून घ्या, म्हणजे तुमची आर्थिक नियम व निगडीशी आर्थिक समस्या म्हणजे इकॉनॉमिक्स लॉ ऑफ चॉईस ऑफ द इकॉनॉमिक्स प्रॉब्लेम काय आहे हे तुम्हाला व्यवस्थित इथे समजणार आहे. आणि त्यासाठी तुम्हाला पहिलेचा व्हिडिओ याचा बघावा लागेल, तो मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे. तर आणि हा जो पॉईंट आहे आपला युनिट फर्स्टमधला लास्टवाला इथे पॉईंट असणार आहे. ठीक आहे. तर चला बघूया. यामध्ये दिलेला आहे की अर्थशास्त्रीय नियम व भौतिक नियम याची तुलना करायची आहे. तर ती कशी तुलना करायची आहे ते आज आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर ते म्हणतात की आर्थिक नियम हे प्रवृत्तीदर्शक असतात. बघा, कुठला पण सब्जेक्ट असो, जेव्हा फर्स्ट टाइम हा जो व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्या पहिलेचा जो व्हिडिओ होता त्यामध्ये पहिलेच सांगितलेलं आहे की कुठलाही सब्जेक्ट असो त्याला काही ना काही नियम असलेच पाहिजे ना. आणि नियम हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप महत्त्वाचे असते. तसंच सब्जेक्टनुसार पण जर कुठे शिकायचं असेल तर त्याचे नियम लक्षात आले पाहिजे, त्याचे रूल लक्षात आले पाहिजे. त्याच्याशिवाय आपली जीवनाची जडणघडण इथे पूर्ण होऊ शकत नाही. तसंच इकॉनॉमिक्सची पण जी जडणघडण आहे ती नियमानुसारच त्यांना करावी लागते, नियमाच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. आणि त्यानुसारच त्याची जी प्रवृत्ती दर्शक असते ते नियमानुसार आर्थिक नियमानुसारच बदलत असते. आणि म्हणून ते पूर्णपणे निश्चित किंवा काटेकोर नसतात. लक्षात ठेवायचं, जे नियम असते जे प्रवृत्ती दर्शक असते ते पूर्णपणे निश्चित किंवा काटेकोर नसतात. त्या मानाने भौतिक नियम हे अधिक काटेकोर व अधिक निश्चित असतात. ठीक आहे. आणि त्यानुसार या दोन प्रकारच्या नियमात अशा प्रकारे फरक करण्याची कारणे पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येणार आहे. त्यानुसार पहिला जो पॉइंट आहे ते म्हणतात की अभ्यास विषयातील फरक कसा असला पाहिजे ना. तर यामध्ये अभ्यास विषयातील जो फरक आहे हा आपला इथे पॉइंट असणार आहे. आणि हा भौतिकशास्त्राचे अभ्यास विषय हे नैसर्गिक काय आहे, नैसर्गिक असतात, हे त्याचं काय झालं आतमधला पॉइंट झालेला आहे. ठीक आहे. तर यामध्ये भौतिकशास्त्राचे अभ्यास विषय हे नैसर्गिक असतात, म्हणजे जे भौतिक विषय आहे तर ते कसे असले पाहिजे, नॅचरल असतात, नैसर्गिक असतात, हे साधारणतः स्थिर असतात, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यात जे काही बदल होतात ते नियमित असतात आणि त्यामुळे त्याविषयी निश्चित स्वरूपाचे निष्कर्ष काढता येतात. उदाहरणार्थ, एक विशिष्ट आम्ल टाकले असता लाल लिटमस निळा होतो. ही जी अभिक्रिया आहे हे तुम्ही सायन्सच्या 11वी-12वीमध्ये तुम्ही सायन्स शिकले आहातच, तर तुम्हाला हे कळत असते की भौतिकशास्त्रामध्ये आपण एखादा विशिष्ट पदार्थ जर त्या लिटमस कागदमध्ये जर टाकला, पेपरवर टाकला, तर तो काय होतो, निळा होत असतो. ठीक आहे. हे जे सायन्स शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मला नवीन सांगायची इथे गरज पडत नाही. आणि म्हणूनच हा जो नैसर्गिक शास्त्राचा जोही अभ्यास विषय आहे हा कसा असला पाहिजे, भौतिकशास्त्रानुसार असते आणि तो काय त्रिकालदर्शी असते, म्हणजे स्थिर इथे आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि तो नियमानुसारच तो काय करत असते, बदल होत असतो. आणि त्यानुसारच जर बघितलं की या उलट अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा मानवी वर्तवणूक असतो. मानवाला मन, भावना, आचार, विचार असतात, हे सगळ्यांनाच माहिती आहे. व त्यांच्या वागणुकीवर परिणाम होत असल्यामुळे त्यांच्या वागणुकीत सतत बदल होत असतो. त्यामुळे त्यांच्या सवयी बदलत असतात, त्यांच्या आवडीनिवडी बदलत असतात. आणि अर्थशास्त्रीय नियम हे मानवाच्या वर्तवणुकीशी संबंधित असल्यामुळे अर्थशास्त्रीय नियमात तेवढी निश्चितता येऊ शकत नाही. आता याच्यामध्ये सांगण्याचा काय प्रयत्न केलेला आहे ते व्यवस्थित समजून घ्या. ते म्हणतात की जोही इकॉनॉमिक्स सब्जेक्ट आहे त्यामध्ये
अर्थशास्त्राचा जो अभ्यास विषय आहे हा मानवी वर्तवणुकीशी आहे आणि मानवी वर्तवणूक कसा असला पाहिजे, त्याला माणसाला काय असते, मन असते, भावना असते, त्याची फिलिंग असते, त्याचे आचार विचार असते आणि त्याच्यानुसार असं त्याच्या आवडी-निवडी पण बदलत असतात, त्याचे फॅशन बदलत असतात, त्याची बोलायची भाषा बदलत असते, सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या सवयी बदलत असतात आणि हे जे नियम आहे, हे अर्थशास्त्रीय नियम हे मानवाच्या वर्तवणुकीशीच संबंधित असल्यामुळे अर्थशास्त्रीय नियमात जेवढी निश्चितता येऊ शकत नाही. म्हणून पूर्वी टोपी व पगडी घालण्याची पद्धत होती, माहिती आहे तुम्हाला. पूर्वीचे लोक काय करत होते, आताचे जीन्स पॅन्ट जसे मुलं घालतात, माणसं वेअर करतात, तसे वापरत होते का पहिलेचे लोक? नाही. तर पूर्वीच्या लोकांना टोपी आणि पगडी घालावीच लागत होती आणि त्यांची ही पद्धत होती. परंतु मात्र आज ही पद्धत जवळ-जवळ नाहीशीच झालेली आहे. जर कोणी पगडी आणि टोपी घातली तर त्याला लोकं काय म्हणतात, गावठी म्हणत असतात. पण नाही, ही जी आपल्या मनाची जी गोष्ट असते ना आणि जे आपण लोकांना बघत असतो, त्या दृष्टिकोनातून कधी कोणाला इथे काही नाही करायचं, स्वतःशी दुसऱ्याची तुलना करायची नाही. कारण सगळे लोकं आपल्या गोष्टीमध्ये काय असतात, व्यवस्थित आणि परिपूर्ण असतात. त्यामुळे टोपी व पगडी यांचे जे किमती जी असते कमी झाल्या तरी त्यांच्याकरिता मागणी राहणार नाही. म्हणजेच मागणी नियम हा खरा ठरणार नाही इथे. पहिलेचे लोकांकडे कपडे व्यवस्थित नव्हते राहत, होते तर त्यांना पैसे त्यांच्याकडे नव्हते राहत, ते मोजक्या कपड्यामध्ये आपल्या जीवनाचा निर्वाह करत होते आणि त्यानुसारच त्यांची मागणी पण तेवढी राहत नव्हती, कारण पैसाच नव्हता. जसे जसे तुमची भरभराट होत असे, तुम्ही ड्युटी पाण्याला लागत असं तुमची काय असते, फॅशनमध्ये पण बदल होत असा. जो व्यक्ती ₹200 ड्रेस घालत असेल, ड्युटीवर लागल्याच्या नंतर, जॉबवर लागल्याच्या नंतर, तोच व्यक्ती ₹500 काय करत असते, ड्रेस पण इथे वेअर करत असते. एवढं लक्षात आलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की अभ्यास विषयातील काय असतं, इथे फरक पण इथे आपल्याला जाणवता येत आहेत. त्यानंतर आहे सेकंड आपला पॉइंट असणार आहे प्रयोग पद्धती. आता बघा, प्रयोग पद्धती म्हणजे तुम्ही इथे मॅटर ठेवलं असेल, पण इकॉनॉमिक्सच्या शब्दामध्ये पण आपली एक प्रयोगशाळा असते. त्या प्रयोगानुसारच आपल्याला अर्थशास्त्र शिकावं लागते. तर भौतिकशास्त्राच्या नियमाची सत्यता प्रयोगशाळेत पडताळून पाहता येते, हे सगळ्यांना माहिती आहे व त्यामुळे भौतिक नियमात निश्चितता आणता येते. परंतु अर्थशास्त्रीय नियम कशा प्रकारे प्रयोगशाळेत पडताळून पाहता येत नाही. ठीक आहे. तर कारण काय, तर कारण अर्थशास्त्राचा विषय हा सजीव लोकांशी निगडीत आहे, माणसाची वर्तवणुकीशी निगडीत, त्याच्या आचारविचाराशी निगडीत, त्याचे व्यवहारानुसार बदल जो होतो त्याच्याशी निगडीत आहे आणि माणसाची वर्तणूक प्रयोगशाळेत पडताळून पाहता येणार नाही. ठीक आहे. जर तुम्ही म्हटलं, अरे या माणसाला जर मी याची वागणूक कशी आहे तर याची प्रयोगशाळेमध्ये चला बायचं आपण घेऊन जाऊन आणि तिथे आपण प्रयोग करून, असं होते का? जसं तुम्ही उंदराला बेडकाला घेऊन जाता प्रयोगशाळेमध्ये आणि त्याच्यावरती रिसर्च करत असाल, तसं तुम्ही माणसाला घेऊन जाऊ शकता का? नाही. ठीक आहे. तर तुम्ही जर जेही मेडिकलचे स्टुडंट आहे तर ते काय करतात असतात, तर बॉडीला जे असते मेलेल्या लोकांच्या बॉडीवरती रिसर्च करू शकतात, पण माणसाची वर्तवणुकीवरती रिसर्च करू शकते का? नाही. तर इकॉनॉमिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा सजीवांशी संबंधित आहे, सजीव माणसाशी त्याच्या वर्तवणुकीशी संबंधित आहे. म्हणून ते इथे प्रयोगशाळेमध्ये आपण ते पडताळू शकत नाही. नंतर आहे तिसरा पॉइंट आहे नियमाचा स्वतंत्र अभ्यास. आता बघा, सगळे रूल अँड रेग्युलेशन सगळ्या सब्जेक्टमध्ये आपल्या जीवनाशी निगडीत असते आणि त्याचा कसा काय स्वतंत्र अभ्यास करायचा आपल्याला इकॉनॉमिक्स हे आता इथे बघणार आहोत. भौतिक नियमाचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येतो, परंतु अर्थशास्त्रीय नियम हे परस्पराशी संबंधित असल्यामुळे त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नाही. जे भौतिक आहे, जे सायन्स शिकत आहे त्यांना माहिती आहे की प्रयोगशाळेमध्ये गेल्यावरती, लॅबोरेटरीमध्ये गेल्याच्या नंतर याचा आपण प्रयोग करू शकतो. पण जर इकॉनॉमिक्सचा एखादा प्रयोगशाळा बांधलेली आहे तर तिथे त्याचा अभ्यास करता येते का? नाही. कारण काय, तर त्याचा माणसाच्या जीवनाशी संबंधित आहे, माणसाची वागणुकीशी संबंधित आहे, म्हणून त्याला एका लॅबोरेटरीपुरती इथे आपण मर्यादित ठेवू शकत नाही. ठीक आहे. आणि त्यानंतरच परंतु अर्थशास्त्रीय नियम परस्पराशी संबंधित असल्यामुळे त्याचा स्वतंत्रपणे अभ्यास करता येत नाही व या कारणामुळे अर्थशास्त्रीय नियमात भौतिक नियमा इतकी निश्चितता आणता येत नाही. म्हणजे जेही भौतिक नियम आहे सायन्समध्ये तुम्ही शिकले आहात का, हा रसायन टाकला की हाच रसायन इथे निर्माण होत असते, दुसरा रसायन निर्माण होत नाही, ते जेवढं निश्चित असते तेवढंच निश्चित काय असते, ते माणसाची इकॉनॉमिकली नियती कशी असते, त्याचा नियम कसं आहे हेही तेवढंच काय असते निश्चित इथे पाहायला मिळत असते.
आता त्यानंतर ते म्हणतात की थोडक्यात जर आपल्याला सांगायचं झालं तर अर्थशास्त्राचा अभ्यास विषय हा गुंतागुंतीचा असल्यामुळे प्रयोग पद्धतीचा अवलंब करता येत नसल्यामुळे अर्थशास्त्रीय नियम हे सर्वत्र व सर्व काळी काय असते सत्य ठरू शकत नाही. तुम्ही जर म्हणाल की आज जी फॅशन दिलेली आहे, एखादी हिरोईन आणि तिच्या नावावरून काय करत असते, कॅटरीनाचं काय आलेलं आहे, इथे फॅशन आलेलं आहे, इथे काय मलायकाची फॅशन आलेली आहे. ही जी फॅशन असते हे त्रिकालदर्शी असते का? नाही. जेवढा आपल्या सांगितलेलं आहे की सूर्य हा त्रिकालदर्शी आहे, चंद्र हा त्रिकालदर्शी आहे, सकाळ होणारच आहे, रात्र होणारच आहे, दुपार होणारच आहे. हे जेवढं युनिव्हर्सल ट्रूथ आहे, त्रिकालदर्शी आहे, तेवढं हे त्रिकालदर्शी इथे असणार आहे का? तर इथे आपण म्हणू शकत नाही आणि हे खरं पण ठरणार नाही. म्हणजे सर्व काळी सर्वदा हे खरं ठरणारं नाही आहे. ठीक आहे. आणि म्हणूनच इथे डॉक्टर मार्शल यांनी अर्थशास्त्रीय नियमाची तुलना भौतिकशास्त्रीय गुरुत्वाकर्षणासारख्या निश्चित नियमाशी न करता भरती ओहोटीच्या नियमाशी केलेली आहे. ते म्हणतात की परंतु या अर्थ असा नव्हे की भौतिकशास्त्राचे नियम हे पूर्णपणे काटेकोर व सुनिश्चित असतात. त्यांनाही विशिष्ट काय असते परिस्थितीची आवश्यकता इथे असतेच असते. उदाहरणार्थ ते म्हणतात की याच्यामध्ये 2 भाग हायड्रोजन व 1 भाग ऑक्सिजन यापासून पाणी तयार होतो व काय असते भौतिकशास्त्रातील नियम आहे, परंतु याकरिता विशिष्ट तापमान, हवेचा विशिष्ट दाब या गोष्टी आवश्यक इथे आपल्याला पाहायला मिळत असते आणि त्याशिवाय हा नियम खरा ठरू शकत नाही. आणि तदनुसार अर्थशास्त्रीय नियमाच्या सत्यतेकरिता गृहीत परिस्थिती आवश्यक असते व अशी गृहीत परिस्थिती उपलब्ध असेल तर अर्थशास्त्रीय नियमही अंमलात इथे आणता येतात. तुम्ही ऑक्सिजन आणि हायड्रोजन यांचं जर मिश्रण बघितलं त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते? पाणी मिळत असते. हे सायन्सच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना माहीत आहे. हे जेवढं भौतिकशास्त्रातील नियम आहे, परंतु त्याकरिता विशिष्ट काय असलं पाहिजे? तापमान असलं पाहिजे, हवेचा विशिष्ट दाब असला पाहिजे आणि या गोष्टी इथे आवश्यकच मानल्या जातात. त्याच्याशिवाय हे इथलं कार्य पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याशिवाय हा नियम इथे खरा ठरणार नाही आहे. पण अर्थशास्त्रीय नियमाच्या सत्यतेकरिता गृहीत परिस्थिती इथे आवश्यकच ठरलेली जात असते. इतर सामाजिक शास्त्राच्या नियमाची तुलना इतिहास, राज्यशास्त्र व नीतिशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रातील नियमापेक्षा अर्थशास्त्राचे नियम मात्र अधिक काय असते काटेकोर व निश्चित असतात. त्याचे कारण इतर सामाजिक शास्त्रांना उपलब्ध नसलेला मुद्रारूपी मानदंड अर्थशास्त्राजवळ आहे आणि रसायनशास्त्राजवळ तसा तरा असल्यामुळे तर इतर भौतिकशास्त्रापैकी पेक्षा अधिक निश्चित इथे बनले जाते. तसेच अर्थशास्त्रामध्ये मुद्रारूपी तराजू आहे व सामाजिक शास्त्रामध्ये अधिक निश्चित इथे बनले आहे. त्याशिवाय अर्थशास्त्रात सांख्यिकीय पद्धतीचा अवलंब करण्यात येत असल्यामुळे अर्थशास्त्राचे नियम हे सामाजिक शास्त्राच्या नियमापेक्षा अधिक काय असते निश्चित इथे सांगता येतात. ते म्हणतात जसं समाजशास्त्र आहे, रसायनशास्त्र आहे, तिथे ज्या गोष्टी शिकवल्या जातात त्यांच्यापेक्षा आपल्या इकॉनॉमिक्समध्ये मुद्राशास्त्रानुसारच म्हणजे पैशाची विल्हेवाट कशी लागली जाते आणि पैशाशिवाय आपल्या जीवनाची जडणघडण कधी पण इथे पूर्ण होत नाही. त्यामुळे अर्थशास्त्राला इथे मुद्रारूपी इथे काय आहे मानदंड इथे दिलेला असणार आहे. म्हणून इतर सामाजिक शास्त्राच्या तुलनेशी आपला जर तुलना केलेली आहे त्यांनी तर इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट कसा ठरणार आहे वरचढ ठरणार आहेत. नंतर आहे अर्थशास्त्रीय नियमाचे महत्त्व व उपयोगिता. आता याच्यामध्ये पहिला आहे आर्थिक नियमाद्वारे गरजाची सुसंगत निवड कशी करावी हे कळते व त्यामुळे मर्यादित उत्पादनापासून महत्तम समाधान कसे मिळवावे याचे आपल्याला काय होते असते ज्ञान मिळत असते. सेकंड पॉईंट आहे आपला अर्थशास्त्राच्या अभ्यासाने योग्य निर्णय घेण्याची पात्रता अंगी येते. म्हणूनच लॉर्ड केन्स म्हणतात की अर्थशास्त्रीय नियम हे तत्व नसून काय आहे ती पद्धती आहे. पद्धतीला काय म्हणतात मेथड इथे त्यांनी इथे आपल्याला दिलेलं आहे. तिसरा पॉईंट आहे आपला व्यापारी उत्पादक यांना उत्पादन राशी वस्तूची किंमत व उत्पादक
घटकांचे मोबदले इत्यादी गोष्टी ठरविताना अर्थशास्त्रीय नियमांचा मोठ्या प्रमाणावर इथे आपल्याला उपयोगही इथे पाहायला मिळत असते. चौथा पॉईंट आहे राष्ट्रीय आर्थिक धोरण ठरवितानाही आर्थिक नियमाचा फायदा घेता येतो. उदाहरणार्थ म्हटलं तर राष्ट्रीय उत्पन्नाची मोजणी करत असेल, तुटीचे अर्थप्रबंधन असेल, ब्रेकची समस्या असेल की किंमत नियंत्रण व आर्थिक नियोजन इत्यादी अनेक प्रश्नाबाबत अर्थशास्त्रीय नियमाची उपयुक्तता सिद्ध झालेली आहे. म्हणून हेनरी म्हणतात, यानंतरचा पॉईंट आपण नंतरच्या याच्यामध्ये बघणार आहोत. तर याच्यामध्ये आपण काय बघितलेलं आहे ते एवढं बघून घेऊया. तर यामध्ये आपण काय केली, अर्थशास्त्राच्या नियमाची भौतिकतेनुसार कशी तुलना केली जाते, त्याचा वापर कसा केला जातो हे इथे अभ्यासलेला आहे आपण. म्हणजे अभ्यास विषयातील जो फरक आहे हा आपला फर्स्ट पॉईंट इथे ठरलेला होता. सेकंड पॉईंट जो आहे प्रयोग पद्धती कशी असली पाहिजे भौतिकशास्त्रानुसार आणि अर्थशास्त्राची. त्याच्यानंतर आहे नियमाचे स्वतंत्र अभ्यास कसा केला जातो. त्याच्यानंतर डॉक्टर मार्शल काय म्हणतात आणि त्यानुसार त्यांनी इथे आपल्याला उदाहरण पण इथे आपल्याला दिलेलं आहेत. नंतर आहे इतर सामाजिक शास्त्राच्या नियमाशी कशी तुलना केली जाते. इतिहास विषय असो की राज्यशास्त्र विषय असो की नीतिशास्त्र म्हणजे इथिक्स विषय असो, पण जेवढा आपल्या इकॉनॉमिक्सला मुद्रारूपी मानदंड लाभलेला आहे हा कुठल्या सब्जेक्टला इथे लागलेला नाही लागलेला आहे. त्याच्यानंतर अर्थशास्त्रीय नियमाचे महत्त्व काय आहे, त्याची उपयोगिता हे आपण इथे बघितलेलं आहे. आणि म्हणून हेनरी म्हणतात की हे जे वाक्य कोणी म्हटलेलं आहे, प्रोफेसर हेनरी म्हणतात की एवढी अर्थशास्त्रीय नियमाचे महत्त्व आणि उपयोगिता आपल्याला मान्य करावेच लागणार आहे. पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये अर्थशास्त्राच्या मर्यादा काय असणार आहे आणि त्यांच्या निगडीत काय असे समस्या काय आहे पुढच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.